नागभीड येथे फार प्राचीन काळापासून शिवटेकडी परिसरात यात्रा उत्सव सुरू आहे। फाल्गुन महिन्यातील प्रतिपदेच्या अगोदरचा दिवस म्हणजे 14व्या दिवशी शिवपार्वतीच्या लग्नाचा स्मरण दिवस म्हणून हा उत्सव अनादी काळापासून सुरू आहे। निसर्गरम्य टेकडीवर सुमारे 270 पेक्षाही जास्त पायऱ्या चढून या शिवलिंगाचे दर्शन घेता येते। पूर्वीच्या काळी दळणवळणाच्या सोयी नसल्याने असंख्य भाविक पायी चालत आणि बैलबंडीने या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तिभावाने महादेवा जातो गा हे गाणे म्हणत भक्तीत तल्लीन होत यायचे। शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर माघारी फिरायचे। शेकडो वर्षांपासून महाशिवरात्रीनंतरचे 2 गुरुवार या ठिकाणी बाजार भरतो आणि ती परंपरा आजही सुरू आहे। शिवटेकडीच्या पूर्वेस अर्धा किलोमीटर अंतरावर 3000 वर्षांपूर्वीचे आदिवासी संस्कृतीचे ओळख देणारे शिळास्तंभ आजही उभे आहेत। गेल्या 20 ते 25 वर्षात या यात्रेचे आता महोत्सवात रूपांतर झाले आहे। ही आताची नाही तर 200-250 वर्षाची परंपरा या नागभीडच्या महाशिवरात्रीला लाभलेली आहे। नागभीडच्या शिवटेकडीवर असलेलं शिवलिंग याचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आजूबाजूच्या परिसरातूनच नव्हे तर या 2-3 जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येत असतात आणि दिवसेंदिवस ही गर्दी वाढतच आहे। इथे असलेली सोय सुविधा याच्यामुळे दिवसेंदिवस यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढत आहे।